नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आपण ना सहसा पालक पनीर बनवतो, पण आज आपण ना आलू पालक बनवलेला आहे। आणि जर समजा तुम्हाला पनीर आवडत नसेल खायला तर तुम्ही आलू सोबत कॉम्बिनेशन पालकचं करू शकता, मस्तच लागतं। तर आता चला मग थोडा वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा मी इकडे पालक घेतले आणि पालक जे आहे 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ पहिल्यांदा धुवायचे। आणि पालकची पानं ना वाकडे तिकडे असले तर चालते, म्हणजे थोडी तुटकी मुटकी असतात ना, ती असली तरी चालेल, कारण आपण त्याला उकळणारच आहोत, म्हणजे शिजवणारच आहोत। तर आता मी पालक स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर मसाल्याची तयारी केली। मसाल्यासाठी मग इकडे मी पहिल्यांदा 2 टोमॅटो घेतले आणि त्यामध्ये मग 1 हिरवी मिरची घातली आणि तीळ जे आहेत ते 1 चमचा घातले, जिरं 1 चमचा घातले, कढीपत्त्याची पानं घातली आणि त्यानंतर कोथिंबीरसुद्धा घातली आणि आपल्याकडे जे वाळलेलं खोबरं असतं की ते सुद्धा 1 चमचा घातलं आणि मस्त याचं पेस्ट करून घेतलं। तर आता आपला मसाला तयार झाला झटपट असा। आणि त्यानंतर मग इथे आपण पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये ना 1 चमचा इतकं साखर घातलं। तर साखर का घातलं म्हणजे आपण जेव्हा पालक शिजवू ना त्यानंतर त्याचा रंग जो आहे तो हिरवागारच राहतो आणि आणखीन जास्ती हिरवागार होतो, रंग येतो पालकला, त्यासाठी 1 चमचा साखर घालायची आणि शिवाय टेस्टसुद्धा छान लागतं। एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे। त्यानंतर आपण काय करायचं, पाणी गरम झालं की यामध्ये पालक घालून ना पालक चांगले शिजवून घ्यायचे। पालक काय 2-3 मिनिटातच लगेच शिजतात। तर आता पालक शिजले की मग साईडला त्याला काय करायचं, एक थंड पाणी घ्यायचं एका पातेल्यामध्ये आणि थंड पाण्यामध्ये ना हे पालक लगेच घालायचे आणि थोडं ते जरा थंड झाले की मग त्यानंतर लगेच मिक्सरच्या जारमध्ये घालून त्याला मस्त असं फिरवून घ्यायचं, पेस्ट करून घ्यायची। मग त्यानंतर एक पातेलं ठेवायचं फोडणीसाठी, त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि 1 चमचा तेल घातल्यानंतर कांदा जो आहे तो मोठा मोठा चिरून घालायचा। तुम्ही हवं असल्यास गोल गोलसुद्धा चिरू शकता, छान लागतो तो। आणि कांदा जो आहे चांगला शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर मग इथे आम्ही 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि बारीक कट करून घेतलेले आहेत। तर बटाटेसुद्धा यामध्ये घालायचे आणि त्यानंतर मग मसाले घालायचे, जसं की चवीपुरतं मीठ आणि हळदची मूठभर घालायची, 1 चमचा लाल मिरची पूड घालायचं। इतकंच, जास्त आपण मसाले वापरलेच नाही आहेत। आणि त्यानंतर मग मस्त असं आपण याला मिक्स करून घ्यायचं। तुम्ही हवं असल्यास कांदा लसूण मसाला असेल तुमच्याकडे तर तो सुद्धा घालू शकता, मी अगदी थोडाच घातलेला आहे कारण लाल मिरची पूडला तितकं तिखट नाही ते, त्यासाठी। तर आता काय करायचं, याला चांगलं आपण परतून घ्यायचं। तर मंडळी, सहसा ना कोणाला पालक खायला आवडत नाही आणि जर तुम्ही पालकची अशीच ग्रेव्ही केलात तर कोणी असं म्हणजे जास्त खायला बघत नाहीत, मग त्यामध्ये पनीर घालतात किंवा अशा प्रकारे बटाटे घालतात आणि बटाट्यांचं जे कॉम्बिनेशन आहे पालकसोबत अगदी मस्तच लागतं। तर एकदा तुम्ही अशा प्रकारे करून बघा, नक्कीच घरच्यांना ना ही अशा प्रकारची भाजी नक्कीच आवडेल। तर आता मी काय केले, बटाटे चांगले परतून घेतले, त्यामध्ये मग घातला मसाला आणि मसाला घालून झाल्यानंतर ना 2 मिनटं मसाला चांगला शिजवून घ्यायचा आणि परत मग याला मिक्स करायचं आणि मग त्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेली पालकची ग्रेव्ही घालायची। तर आता तुम्ही बघत आहात रंग हिरवागारच आहे पालकचा, कारण यामध्ये आपण जे 1 चमचा साखर घातलेला आहे ना त्याने थोडा रंग असा दाटसर येतो, म्हणजे हिरवागार दिसतो। तर आता पालकसुद्धा घालून मी चांगलं याला परतून घेतले आणि याला परतून घेत असताना साधारणतः 3 ते 4 मिनटं आपण याला शिजवणार आहोत। आता इकडे बघत आहात तुम्ही, शिजल्यानंतर पालक थोडा कमी झालेला आहे आणि दाटसर याला टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे। तर आता जर तुम्हाला अजून पातळ हवा असेल तर पाणीसुद्धा घालू शकता, पण पाणी गरम पाणी घाला। आणि जर अशा प्रकारे दाटसर हवा असेल तर मग चांगलं शिजवून घ्या, मस्त दाटसर होतो। तर आता अशा प्रकारे ना आपली आलू पालकची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे। तुम्ही याला चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता, खूपच छान लागते। आणि एकदा अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की करून बघा, आवडेलच आवडेल सगळ्यांना, लहान मुलांनासुद्धा आवडेल। आणि जर तुम्हाला पालकचे पराठेसुद्धा बघायचे असतील तर ते सुद्धा मी बनवलेले आहेत, लिंक देते, नक्की चेक करा, ते सुद्धा आवडतील तुम्हाला। आणि लहान मुलांना पालक पराठे करून दिलात ना की खातील त्याने आवडीने। तर मंडळी, अशाच पद्धतीने आपण बऱ्याच अशा पौष्टिक भाज्या बनवलेल्या आहेत आणि प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे, नक्की जाऊन चेक करा, आवडतील तुम्हाला। अगदी साध्या सोप्या भाज्या आहेत। आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला आवडलेला असेल, भाजी कशी केली ही पद्धतसुद्धा आवडलेली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तच रेसिपी आवडली की तिघांना नक्की शेअर करा आणि त्या तिघांना अजून तिघांना शेअर करायला। तर आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। भेटू पुन्हा नवीन रेसिपीजसोबत, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।